ऑल द बेस्ट. थोड्या शक्यता आहे. होईल 100% हो ओके. एनिथिंग माहिती आहे लेफ्ट टू राइट सर. लेफ्ट टू राइट. पुराना कर या क्या बात है. ओ पुराना और ड्रॉप. लक्ष्मी सरस्वती महाकाली मग शिकायला तुला छान आहे. खूप छान. दूसरी हो ये तो पैसा शो में जाने वाली है. ऐसे में उसमें से ही है. वो अब तो अब तो प्रियंका ऐश्वर्या का जो फैक्टर हमारे कोई आ गया है. पूजा दे. चल थैंक यू. नाम ले लो. हेलो एल्बम का नाम लो. म्युझिक काय तुला ना कळे. पूजा ना करे. तुला ना कळे च्या संपूर्ण टीमला माझ्याकडून ऑल द बेस्ट. क्या बात. काय नाव आहे म्युझिकल का. म्युझिकल क्या नाम आहे. तुला ना कळे. तुला ना करे. तो सुपर आहे. तो सुपर आहे. मजा येणार आहे सगळ्यांना. त्यात मीही दिसणार आहे. सेंटर में आना. बीच में सेंटर सेंटर जावेद. थैंक यू. आइए मैम आइए. मैम लेफ्ट टू राइट. लेफ्ट टू राइट. शी इज अ मेकअप आर्टिस्ट इन तुला ना कळे. होल टीम. येस द होल टीम वाज देयर. हेवन लग रही मेकअप आर्टिस्ट को. नेक्स्ट म्युझिकल में यही है भाई. नक्की आला तुला. मी आलो यहाँ सेंटर पे. मैम यहाँ पे. मैम यहाँ पे. सही है. उसी में आंखें से बोल दीजिए. आंखें बोलिए. तुला ना जो नक्की सांगतो. म्युझिकल मग आहे. नक्की देखना. सबको बोलो देखने के लिए. चैनल नाव लेके. म्यूजिक एल्बम है सब. यहाँ सेंटर लोग. सेंटर लोग. मालूम याद दिला तुला ना करे. आज से रिलीज हो गया यूट्यूब पे. सब लोग देखो. बोलो मराठी में. आजपासून रिलीज झाला आहे. तुला ना करे. प्लीज सगळ्यांनी क्या बात. थैंक यू मैम. थैंक यू. थोडं पुढे घ्या. एकदम काढलं का. एक थँक्यू. मराठी में आता है बोलना. हाँ विदर्भ मराठी. आजपासून सॉन्ग रिलीज होते तुला ना कळे. प्लीज यूट्यूबमध्ये बघा. बताओ. कमेंट्स करो. कमेंट्स करो. लाईक करी. लाईक सबस्क्राईब करा. करी. कमेंट्स करा. सबस्क्राईब करा. इधर से इधर से इधर से इधर के साथ बोलो थोड़ा सा. इधर भी देखो. ये मूवी देखो. बहुत अच्छा है. क्या बात. सॉन्ग. यस यस. बहुत बढ़िया. थैंक यू. रिलीज हो रहा है तुला
तुला ना कड़े। तो प्लीज आप लोग ढेर सारा प्यार और आशीर्वाद अपना झालेला आहे. नक्कीच सगळ्यांनी बघा यूट्यूब चॅनलवर त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. काय बात आहे. थँक्यू मॅम, थँक्यू. वेट उचलता आहे ना, फोन करतो. हॅलो मॅम, सांगा मला काय बद्दल मला सांगा. मिस्टर सागर सगळे टीमच्या कन्सेप्टनुसार नवीन सॉन्ग रिलीज होतं हे तुला ना कळे. खूप छान आणि सुंदर असं सॉन्ग आहे. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्युझिक सोबत कोणता So this is the all team of वन मोर सांगा प्लीज दादा. छान सॉन्ग झालंय आणि सर्वांनी मेहनत घेतली जास्त करून पडद्याच्यानी पण आणि पडद्या मागच्यानी पण. तर खूप कसं वाटते गाणं. सगळ्यांनी लाईक शेअर काय बात आहे, काय बात आहे. एकदा समोर बघा सर्वांनी. मैम एक रिक्वेस्ट और है कि म्यूजिक एल्बम में काफ़ी मतलब एक्साइटमेंट है देखने के लिए लोग. तो कब तक देखने, कहाँ देखने को मिलेगा बताएंगे तो मराठी में. डायरेक्टर हे गाणं रिलीज होत आहे SNB यूट्यूब चॅनल. ओके, एंड इट्स बीन रिलीज ऑन स्पॉटिफाई, अमेजॉन म्यूजिक, गाना.com, एप्पल म्यूजिक, सारे डिजिटल प्लेटफॉर्म में, इंस्टाग्राम रील से लेके फेसबुक रील तक सब जगह पे आ चुका है. ओके, अभी आपको यही करना है कि अभी गाना रिलीज होगा 9 to 9:30 के पहले भी, और इट्स एग्जैक्टली 9:30 को भी. सो ये SNB स्टूडियो यूट्यूब चैनल पर रिलीज होगा. सो एवरीवन गेट रेडी टू स्टार्ट द एक मिनट दादा बघा इथे एक म्यूजिक एल्बम का नाम आज रिलीज झाला. देखते कि आप बहुत मेहनत की हम लोग बहुत मेहनत की आप लोग को प्यार चाहिए. या गाण्याची गायिका आज SNB स्टुडिओजवरती आमचं गाणं तुला ना कळे रिलीज झालं आहे. खूप मेहनत केली आहे गाण्यासाठी आणि खूप सुंदर हे गाणं झालेलं आहे. सो तुम्ही नक्की हे गाणं ऐका आणि उत्तम प्रतिसाद द्या. धन्यवाद. सर मैं आपसे जानना चाहते हैं कि इतनी प्यारी बच्ची की खूबसूरत आवाज़ है, किस तरह वो दिखाना अपनी प्यारी आवाज़ को. देखो, मैं आपको बता देता हूँ कि ये गाना फाइनल करने के लिए हम लोग ने 10 से 15 सिंगर्स को हमने रिजेक्ट किया था. बिकॉज कई सिंगर्स लोग को ये गाना गाने से बहुत उनको रेंज नहीं जा रहा. बट सागर सकर ने बताया कि एक कॉन्टैक्ट में है सिद्धि कदम, शी इज़ वेरी स्मार्ट, तो शी इज़ इन कॉलेज राइट नाउ. तो उसने बताया जब उसका मैंने आवाज़ सुना बोला फाइनल करते हैं. और व्हेन शी sang इन द रिकॉर्डिंग स्टूडियो, जब गाना गाया, जब फाइल फॉर्मेट आया, तो बोला ये तोड़ है. ये अभी हर सॉन्ग की हमारी ये सिंगर रहेगी. क्या बेस्ट ऑफ लक बाबू. और आपने गाना गाया, हम तो एक्साइटमेंट देखेंगे. थैंक यू सर. म्यूजिक एल्बम में सांगा ना म्यूजिक एल्बम. तुला ना कळे beautiful album that is being released today. Please watch, like and subscribe on this channel. And especially watch because our academy is also hosting that location. Please watch the channel. And you sir, any कोई आप बोलो. any answer? आप देखिए, बहुत अच्छा कॉन्सेप्ट है. तो आप लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब भी करें. थैंक यू सर. आपके लिए सर. थैंक यू. तुम्हाला पाहिजे आहे तर SNB स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला हे गाणं पाहायला मिळेल 9:30 वाजता. आणि चॅनलला जाऊन लवकरात सबस्क्राईब करा. आम्ही पुढे तुमच्यासाठी नवनवीन कलाकृती तुमच्यासमोर आम्ही आणणारच आहोत. तर करून प्रेम द्या या गाण्याला सुद्धा आणि रील्स बनवा. काय 1 by 1 सर यहाँ पे लोग इनका सर लेफ्ट टू राइट. छान आहे म्युझिक एल्बम. लेफ्ट टू राइट मॅम. तुला नाम सांगा. म्युझिक एल्बम नाम सांगा. माझं नाव आहे श्रेया जाधव अँड आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर द व्हिडिओ. मी खूप अपेक्षा करते की तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडेल जेवढा मला आवडला आहे. मैम आप आइए. मैम बहुत प्यार मिला है म्यूजिक एल्बम का. एक्साइटमेंट है.
प्रोड्यूसर ऑफ दिस सॉन्ग वैशाली गाय. बहुत एक्साइटमेंट है सॉन्ग के लेके, पूरा पब्लिक बॉम्बे महाराष्ट्र लोग. आइए तीनों साथ में आते मैम. सर तीनों साथ में. लेफ्ट टू राइट, राइट टू लेफ्ट. एक बार तीनों आदमी ना म्यूजिक एल्बम का नाम बोल दीजिएगा और आज रिलीज हो रहा है कहाँ पे बोल दीजिएगा. क्या बात है सर. लेफ्ट टू राइट ना थामा ना सर, थामा. लेफ्ट टू राइट, लेफ्ट टू राइट. एक ग्रुप में आ जाओ सर, ग्रुप में आ जाओ सब लोग. आ जाइए सब लोग, आ जाइए. आ जाओ सब लोग. सर आप भी सेक्टर में आ जाओ. सेक्टर में. क्या बात है. थोड़ा सा आगे आओ आप. थोड़ा सा अपना जमीन जो है ना थोड़ा सा ब्लैक कम है. हाँ म्यूजिक एल्बम देखेंगे हम लोग. इस तरह कैसे लोकेशन है, क्या है, नहीं है. हाँ वो 9 अभी नहीं रिलीज, अभी डांस वगैरह है. चले उसके बाद खूप छान आहे. बच्चा रूढ बघायला तर आमचा बकरी बाद हो तरी तात्या तुला ना कळे बघायला आलेले आहेत सटकून. खूप छान आहे. रॉक सर, रॉक. थैंक यू सर. एक बार अंदर से आप लोग हो गए इंटरव्यू करते हैं. नितीन सर माइक तो माइक अंदर थोड़ा कुछ लोग अंदर माइक 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 कुठे माइक. सर यहाँ पे या सुपर स्टार. एकदा इकडे बघा. थैंक यू. चे शब्द म्हणजे फुल अँड फायनलचे असतात. सो एज अ वैशाली गाडे मॅन, यू आर अ प्रोड्युसर ऑफ दिस सॉन्ग. व्हॉट वॉज युअर थॉट प्रोसेस अबाउट दिस सॉन्ग? ऍक्च्युली माझा काही संबंधच नव्हता प्रोडक्शन पण सागर कॉलनी की मॅडम तुम्ही अल्बम मध्ये काम करणार का ॲज अ ॲक्ट्रेस. ऍक्च्युली केम फॉर दॅट अँड आय सेड आय नॉट इंटरेस्टेड इन ॲक्ट्रेस अँड ऑल बट ऑफकोर्स काय प्रोजेक्ट आहे. सो मी टोल्ड मी की एक सॉन्ग आहे जे आम्ही म्हणजे त्याच्या पाठीमागे कॉन्सेप्ट आहे. सो आर यू इंटरेस्टेड म्हणजे सॉन्ग ऐकल्यानंतर बोलेल मी. अँड मराठी सॉन्गमध्ये वगैरे असं पर्सनली मला असं काही इंटरेस्ट नव्हता. So after the song I heard is so beautifully and so soothing. So I thought, yes, I'm going to go do this. So Bhela bole, yes, I'm going to produce this with you. And अजिंक्य भेटला. After seeing अजिंक्य तो बोला मी मध्ये सिरियल मध्ये काम केलंय. So I was like मी घरी आले ते सिरियल बघितलं म्हणजे येस ही इज द पर्सन. विठू माऊली. अँड आता तिचा नवीन पिक्चर लॉन्च झालेला आहे अभंग तुकाराम. You must watch that movie. It's beautifully and well acted. Actually. शिवाजी महाराजचा रोल केलेला आहे. So after listening to the song, I thought की yes, I should produce this song. आणि तुम्ही हे सॉन्ग बघितल्यावर तुम्हाला स्वतःला वाटेल की येस मी जे डिसिजन घेतलंय दॅट इज राईट अँड परफेक्ट. सो दिस इज जस्ट अ स्टार्ट. आमचा अजून एक अल्बम येणार आहे. देन वेब सिरीज वी आर प्लॅनिंग लाईक बिग विथ सागर अँड मी अँड नितीन. येस. सो या दॅट्स इट. पण आमचं एक SNVचं एक खासियत आहे म्हणजे SNV नवीन लोकांना चान्स देते. ओके एक्झॅक्टली वी आर नॉट लुकिंग फॉर समथिंग ओनली फॉर द म्हणजे जे सिनियर आर्टिस्ट आहे. एज यू कॅन सी Ajinkya is a senior artist, but opposite her, Shreya Jadhav, she has nothing but the album song. She was exactly right. मी हे गाणं करते सिरियसली. श्रेयाच्या बारेमध्ये एक बोलायचं आहे. वेन दे सेड की श्रेया जाधव, आय सेड हू इज दिस श्रेया जाधव. सो टोटली ब्लँक. मला श्रेया जाधव ही पर्सनॅलिटी माहितीच नाही. देन आय केम होम आणि माझ्या हजबंडला सांगितलं की अजिंक्य आहे आणि श्रेया जाधव. श्रेया जाधव तीच का ती डान्सर. मग मी बघितलं अरे माय हजबंड इज एनिवे इज फॉलोइंग हिम. म्हणजे ऑलरेडी तिला फॉलो करत होता. तिचा एक सॉन्ग खूप हिट झालेला. सो ही सेड की यू हॅव अ राईट चॉईस. सो येस. आणि सागरनी मला सांगितलं तिचं प्रोफाईल टाकलं. सागर 1 वर्षापासून तिला फॉलो करतो इंस्टाग्रामवर. आणि सागर मला बोलला
सागर बोलला की आपल्याला हीच पाहिजे हिरोईन हेवीची. मी बोललो यार बट त्याच्यामध्ये कारण होतं. त्याच्यामध्ये असं कारण होतं की मी मॉडेलिंग क्षेत्रात होतोच आणि मला मॉडेल याच्यामध्ये नको होती, कारण की मला चाळीतला तो एक फेस होता, सो साधा सिम्पल असा सोबर क्यूटनेस, त्याच्यासाठी म्हणून मी. आणि तिचे एक्सप्रेशन असे होते ना, तिच्या डान्समध्ये ते दिसून येतं. ती एक मोठी इन्फ्लुएन्सर आहे आणि तिच्या तुम्ही इन्स्टावर बघितलं तर खूप छान ती डान्स करते. तिचा जो फेस आहे ना तो बोलून जातो, तिचे डोळे बोलतात आणि तो एक अभ्यास होता त्याच्यामध्ये, बाकी काही नाही. पण सागरने जेव्हा कास्टिंग केली तेव्हा मी पण खूप नर्वस झालो होतो. बोलू की आज श्रेया जाधव तिला तर आपण डान्सर बघतो, बोलतो एवीची बोल ही लडकी चलेगी गाणे, बिकॉज शी हॅज दॅट एक्सप्रेशन ऑल्सो अँड शी हॅज दॅट वार्मनेस ऑल्सो ऑफ डान्स. तू बघ हे होय. आणि लिटरली वेन वी वॉज ऑन द शूट शी वॉज नथिंग टू से. मला तिला बोलायची गरज लागायची. शी वॉज ऑलरेडी प्रिपेअर्ड. ओके. आणि अजिंक्य वॉज वेरी टैलेंटेड. इज एक्टिंग का बादशाह है, तो उसको तो कुछ बोलने की जरूरत नहीं है. वो एवरी वॉज ऑलरेडी रेडी. आणि प्रज्ञा काकू ही मम्मी तर तुम्हाला माहिती आहे पूर्ण वर्ल्ड वाईड फेमस झाली. ओके. सो या मम्मीला पण मी बोललो मम्मी ती आम्ही एका प्रमोशन नंतर मम्मी बोलली की एवीजी मी हे गाणं करते, तुम्हाला सांगू नको मी हे गाणं करते, तुम्हाला काही करू. बोललो ठीक आहे चला तुम्ही बोलले ना फायनल. ओके डन इज डन. सो दिस हाऊ एक्झॅक्टली तुला ना कळी हॅज स्टार्टेड. आपण लवकरच हे गाणं पुढे घेऊया. सो थँक्यू व्हेरी मच मिस वैशाली काळेवर सांगायचं की आम्ही लहानपणापासून ओळखतो, तर आम्ही दोघं भरपूर एक्सपेरिमेंट करत असतो गाण्यांना घेऊन. तुला ना कळे या घेऊन तुला काय वाटत होतं, एक्सपिरियन्स काय होता तुला? गुड इव्हनिंग सर्वांना. ॲक्च्युली तुला ना कळे हे कॉन्सेप्ट माझ्या डोक्यामध्ये असं आलं होतं की आतापर्यंत मी जेवढ्या पण वेब सिरीज केल्या किंवा शॉर्ट फिल्म्स केले किंवा गाणी पण केले, विशेष म्हणजे सगळेच मी वास्तववादी रिॲलिटी दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेला केला. आणि या वेळेला पण असं एक डोक्यात होतं की नुकतीच एक घटना घडली होती आणि त्याच्याने पूर्ण देश हादरला होता आणि माझ्या डोक्यामध्ये सतत ते होतं नेहमीच. आणि गणपतीचे दिवस होते आणि एवीजीला भेटलो. एवीजीला भेटल्यानंतर मी त्याला सांगितलं की असं असं माझ्या डोक्यामध्ये स्टोरी आहे, सो ती तू विचार कर त्याच्यामध्ये काय करता येईल, कारण की आपल्याला एकदम सॅड सॉन्ग पण असेल तर म्हणजे एकदम छान ते लोकांना आवडलं पाहिजे असं. सो विक्रोळीला आम्ही दोघं बसलो होतो आणि विक्रोळी कन्नौर नगर सारख्या प्रेमाचंच एक ठिकाण आहे सगळेच. सो तिथं ते गाणं तिथे पहिलं तुला ना कळे हे त्याचं म्हणजे नाव ठरलं आणि विक्रोळीपासून ठाण्यापर्यंत येईपर्यंत ते गाणं कम्प्लीट झालं होतं. आम्ही मग येऊन हिलला आम्ही गेलो आणि मग रात्री लाईव्ह सर्व लिहून काढले आणि ते गाणं समोर आलं तुमच्या. आता असं आहे की जबाबदारी वाढली कारण अजिंक्य राऊतला खूप म्हणजे लोकप्रिय असा कलाकार आहे, तर त्याला घेऊन पहिल्यांदाच डिरेक्शन करतो तर खूप मोठी जबाबदारी होती. पहिल्यांदाच एखाद्या ॲक्टरला घेतो आणि खूप उत्तम ॲक्टर आहे, तुम्ही सर्वांनी त्याला पाहिलंच आहे. तशी श्रेया पण एक डॉक्टर आहे, पण वाटलं होतं की श्रेया काय म्हणजे नक्की करेल का, पण श्रेया पण थोडीच तोड निघाली. तर तिने पण जबरदस्त त्याच्यामध्ये जे सांगेल ते करत होती आणि खूप छान असं सगळ्यांचंच म्हणजे सगळे माझे क्रू मेंबर सगळे इथे माझे मॉडेल्स सगळे बसले, 2-3 जण आले नाहीत, काकू आहे तिथे, सगळ्यांनी मेहनत घेतली आणि आता हे आले तुमच्या समोर तुला ना कळे. व्हेरी नाईस. बट एवीजी का हमेशा से ऐसा रहा है कि he has always portrayed real life or very true stories through his songs. So I'm really excited for this song today. So yeah, I'm really excited to see this now. सो त्या स्टारकास्टमध्ये सागर सकट पण होता जो ही वॉज अ लीडिंग एज अन ॲक्टर, but Shubham is right now not here. But thank you. Every key let's support that Talia because she's a very good. And thank you. Thanks for coming here. Thank you. Please have a seat. Okay. So finally at the श्रुती कदम तुला पहिले तर थँक्यू एव्हरीवन फॉर कमिंग हिअर. आणि सर्वात पहिले मला पूर्ण टीमला खूप खूप थँक्यू बोलायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल सागर दादा
फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी. सागर दादाने मला ही अपॉर्च्युनिटी दिली, हे इतकं सुंदर गाणं गाण्याची संधी दिली. सो त्यासाठी खूप खूप थँक्यू, खूप थँक्यू टू द होल टीम. आणि याच गाण्याच्या मी काही ओळी आता सादर And करते. let me tell you, one sorry to interrupt. She is the winner of Maharashtra Super Kids. ची जी झी मराठीवरती रियालिटी शो होती तिची ती मी winner. होणार सुपरस्टार छोटे उस्ताद स्टार ती winner आहे. The one and only मिलिंद मोरे ही पोरिसा जुग तू पातळी तिला मावऱ्याचा लागलाय. धर्मवीर तू पण गेले, म्हणजे ह्याने भरपूर एवढी गाणी केलेत. आणि ह्यांच्याकडे मी 2013 किंवा 14 आलो होतो रे. तेव्हा मी एकदम बारीक सारं काय माहित नाही म्युझिकचं असं आलो होतो आणि यांना बोलत आता मला गाणं गायचं आहे. तो फक्त तो मला काही एबीजी नव्हतं. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. मला भरपूर स्टुडिओजला घेऊन जायचे इकडे तिकडे आणि मला म्हणायचे की एबीजी तू फक्त बघत राहा काय काम. मी शिकत गेलो याच्याकडनं भरपूर, बाहेर पण भरपूर शिकले. पण मिस्टर मिलिंद मोरे तू मला तुला ना बद्दल काय बोलायचं आहे? नाही तुम्ही खूप सगळं बोलला. कन्फ्युजन झालं, काही हरकत नाही. पण थँक्यू मिस्टर मिलिंद मोरे, यू आर ब्युटिफुल, व्हेरी नाईस. थँक्यू. जोरदार टाळ्या. भैया लाइट जरो, लाइट लाइट हाँ. तर हे आहे तुला ना कळे. सो सागरने जेव्हा मला कॉन्सेप्ट सांगितला की आपल्याला जे एक अहमदाबाद प्लेन क्रॅश झाला होता एबीजी तसं काहीतरी करायचं आहे, तिकडे एक इमोशनल टच टाकायचंच आहे आपल्याला. तर ते मी डोक्यामध्ये घेतलं आणि मी ते कंपोजिशनमध्ये गेलो आणि तेव्हा ते मी लिरिक्स काढले. माझं पहिलं वाक्य तोंडातून निघालं तुला ना कळे. मग एबीजी हा बोलला सागर की एबीजी फायनल करून टाक, हे गाणं आपण करतोय. पहिले तर मनापासून धन्यवाद, तुम्ही सगळे इथे वेळ काढून आलात आणि टू एनकरेज ऑल ऑफ अस. म्हणजे बोलावं तितकं कमी आहे, एस्पेशली या प्लेन क्रॅश रिलेटेड व्यक्तींनी ज्यांना ज्यांना गमावलं. आपण सगळ्यांनीच त्यांना गमावलं. तर हा जरी आनंदाचा क्षण असला तरी त्यामागचा थॉट जो सुरू झाला तो मला असं वाटतं खूप सिरियस आहे. आणि ज्या कोण्या व्यक्तीने कुठल्याही आयुष्याच्या टप्प्याला कोणाला गमावलं असेल, प्रत्यक्षात फिजिकली किंवा आयुष्यातून एखादी व्यक्ती गेली असेल, त्या व्यक्तीलाच त्याचं पेन कळू शकतं. तोचा हे काम स्वीकारावं हा मी विचार केला आणि मी गाणं ऐकलं. त्या क्षणी माझं असं होतं की आपण कमर्शियल्सबद्दल कसे प्रमोट करण्याबद्दल आपण नंतर बोलू, पण ह्या गाण्याचा मला भाग व्हायला नक्की आवडेल. आणि एखादा सिनेमा करावा संक्षिप्त रूपात, त्या पद्धतीने त्यांनी हे गाणं केलं आणि आज मला खूप आनंद आहे की मी याचा भाग झाला. धन्यवाद. सागरच्या बहिणीने गेल्या, तिचं सजेशन होतं सागरला की सागर, ती इज अ सिस्टर ऑफ सागर, तिने सांगितलं सागरला की आपल्याला अजिंक्यला एकदा ट्राय करू बघ. आणि मग ह्यानी माझ्यावरती प्रेशर टाकला नाही एबीजी अजिंक्यच पाहिजे, काही हरकत नाही. सो ये प्राजक्ता, ये आशुतोष, ये लवकर, ये उत्कर्ष, सो दिस तुला ना कळे. ती होल टीम एक्झॅक्टली वेरेवर यू आर, या लवकर. सर हे सगळे मिळून शूटमध्ये होते. शूटिंग करताना मॅडमचं जे एक कर्तव्य मॅडमने खूप पार पाडलं, म्हणजे आम्हाला एक फ्लॅट अवेलेबल करून दिला शूटिंगच्या वेळी. तिकडे आम्ही सगळे राहतो. वैशाली मॅम तर मला बोलत होती काकू मॅम मी बोलू नका, वैशाली बोलला ना. तर त्यामध्ये वैशाली, सागर, रसिक सर्व टीम, उत्कर्ष, आशुतोष, कीर्तन, तर सर्व टीमचे मनापासून आभार. आणि मला ह्या गाण्यामध्ये घेतल्याबद्दल मनापासून आभारी आहे तुमच्या सर्वांचे. आणि सॉन्गबद्दल बोला तर अजिंक्य आणि श्रेया त्या दोघांचा मला डान्सचा जो आवडला म्हणजे तो ओरड. सर्वांनी खूप मेहनत घेतले, सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि खूप छान वाटलं यांच्यावर काम करताना. नक्कीच तुम्ही आता जोडले आहे. म्हणजे मला असं काही सुचत नाही आहे. मी एवढी प्रिपेअर करून आले होते पण आता मी फुल ब्लँक आहे व्हिडिओ बघून सुद्धा. बट मेन गोष्ट ही आहे की मला पहिल्या सुद्धा थँक्यू बोलायचं आहे सगळ्यांना, एबीजी, सागर, वैशाली मॅडम, नितीन सर अँड ऑफकोर्स अजिंक्य, सगळ्यांना. म्हणजे एव्हरीबडी सगळे एवढे सपोर्टिव्ह होते, एवढे काइंड होते ट्रॅफिकमधनं. सो थँक्यू व्हेरी मच अँड थँक्यू व्हेरी मच. आणि मी रिक्वेस्ट करेन मिस्टर नितीन सर, ओके. सो मिस मॅम तुम्हाला बोला ना. So
वेट 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 होने के बाद पीछे हो जाओ। तो यहाँ पे विक्ट्री है, विक्ट्री भैया। मेनली मोस्ट इम्पॉर्टेंटली मुझे ऐसा लगता है कि मैंने इनसे शायद पूरी तरह से सीखा नहीं है, अभी भी मतलब मैं सीख ही रही हूँ। ही हैज़ अ लॉट ऑफ क्या बोलते हैं, धैर्य है, पेशेंस नहीं, तो मैं थोड़ा थोड़ा सीख रही हूँ और एंड ऑफ कोर्स और अच्छे से सीखना चाहूँगी। एक्टिंग के तो क्या ही बोलने का, आई स्टिल हैव अ लॉन्ग वे टू गो, बट ही इज द ब्रिलियंट। सो डू आई। सर आखिर में ऑडियंस, हिंदुस्तान की जनता ने, बाहर की जनता आपको प्यार देगा इस गाने देखने के बाद, या ना उन मूवी दिख रहे हैं, तो ऑडियंस से क्या आप इच्छा करना चाहते हैं, क्या बोलना चाहते हैं ऑडियंस के, दोनों बोलिए। मैं यही चीज़ कहूँगा कि अगर आप चाहते हैं मैं हिंदी में जवाब दूँ तो मैं हिंदी में बात कर रहा हूँ। मैं यही चीज़ कहना चाहूँगा कि कोई भी प्रोजेक्ट अगर हम आपके सामने लाना चाहते हैं तो वी आर द फेस रिप्रेजेंटिंग इट, बट उसके पीछे एक पूरी की पूरी टीम काम करती है। तो आप जो भी प्यार देंगे वो उनके लिए भी होगा, क्योंकि वी आर जस्ट रिप्रेजेंटिंग इट। एंटायर टीम हैज़ वर्क रियली हार्ड फॉर इट। जैसे कि मैंने बोला, बजट जो अप्रूव होता है, टाइम जो अप्रूव होता है, वो बहुत लिमिटेड होता है जब एक वीडियो सॉन्ग करते हैं, बट प्रोडक्ट इस तरह से आया है कि शायद से कोई फिल्म का सॉन्ग लगे। तो आई थिंक इट्स एन अचीवमेंट कि वो स्टोरी भी लोगों तक पहुंची। आई सॉ सम टीयर्स इन द ऑडियंस एंड आई थिंक दैट्स क्वाइट एन अचीवमेंट। कुछ एक मिनिट्स के सॉन्ग पे ऐसा रिॲक्शन आना इज ब्युटिफुल। वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ इट आणि लोकांनी पण या गाण्याला प्रेम द्यावं अशी आमची डेफिनेटली इच्छा आहे। थैंक यू। एक म्यूजिक एल्बम का नाम मतलब सॉन्ग है, सॉन्ग तो लोग बनाते हैं, आते चले जाते, कई एल्बम बनते हैं, पर कुछ एल्बम ऐसे बनते हैं हिस्ट्री लग जाता है मराठी में, पर ऑल ओवर ये चलने वाले ऐसे कॉन्सेप्ट दिल के छू लेते हैं। मतलब बेसिकली देखो, हम एक पिक्चर देख रहे हैं, इस तरह के आप मराठी में जवाब दीजिएगा, इस तरह के सब्जेक्ट आपको पहले काम करो, लेकिन देखने लग रहा है कि आप पहली बार काम कर रहे हो, लग रहा है ऐसे कि मजे हुए एक्टर है, न्यू कमर एक्टर नहीं, एक आलिया भट्ट और हम दे रहे बॉलीवुड को, ये मराठी को दे रहे हम, देखा इस तरह का लुक, क्यूटनेस, सब कुछ आपके चेहरे पे। क्या बोलना चाहते सो मतलब एल्बम को लेकर के? पहिली बात तो पहिलं तर मला हे बोलायचं आहे की आय एम व्हेरी थँकफुल. मला खूप आनंद वाटतो आहे की मी या प्रोजेक्टचा पार्ट होते. माझ्यासाठी हे खूप नवीन होतं, पूर्ण एक्सपिरियन्स खूप नवीन होता. मला बिलकुल आयडिया पण नव्हती की असं माझ्या आयुष्यात काय येईल. म्हणजे लहानपणीपासून इच्छा होतीच की हो ॲक्टर बनायचं, असं डान्स वान्स करायचं, थोडंसं इच्छा होती, पण ते कधी झालं नाही, कारण अभ्यास चालू झाला. मग ते आयुष्यातलं एका लाईफमध्ये निघून तर ते निघूनच गेलं. पण सडनली आउट ऑफ नो वेअर जस्ट वन मेसेज काइंड ऑफ लिफ्ट माय लाईफ अ लिटिल बिट अँड मला ह्या व्हिडिओचा पार्ट व्हायचा मौका मिळाला, संधी मिळाली अँड आय एम जस्ट व्हेरी हॅपी आणि मला खूप आनंद वाटलो. अँड ऑफकोर्स माझ्यासोबत अजिंक्य राऊत होते, सो माझ्यासाठी थोडंसं मी नर्वस होते, मला भीती वाटत होते, पण मला सगळ्यांनीच एवढं कम्फर्टेबल केलं. इवन अजिंक्य लाईक एवढा सपोर्ट आणि एवढं पेशन्स दाखवून म्हणजे मला एवढं कम्फर्टेबल केलं की मला पण असं नाही वाटलं, त्याच्यामध्ये मीच विचारत होते की हो माझं फर्स्ट टाईम आहे. सो बॉटम लाईन इज आय एम व्हेरी हॅपी अँड आय रिअली होप की तुम्हाला पण हा व्हिडिओ खूप आवडेल आणि तुम्ही प्लीज आवर्जून जाऊन बघा हा व्हिडिओ आणि खूप सगळं प्रेम द्या. अच्छा ना मेरा एक गोष्ट और है मला, जब फर्स्ट टाइम मुझे पता चला अजिंक्य मैं सुपरस्टार बन चुके हैं, पिक्चर किए हैं, टेलीविज़न किए, उन्होंने काफ़ी सारे काम किए, यू फर्स्ट आपके क्या रिएक्शन था, घर वाले क्या रिएक्शन है, और सपना है या हकीकत में सही में मैं कर रहा हूँ, क्या रिएक्शन था आप लोग परिवार का? रिएक्शन तो मेरे लिए ही हाँ मराठी हिंदी में चलेगा, हिंदी में चलेगा, हिंदी चलो माझ्यासाठी तर नहीं हिंदी चलेगी, हिंदी मेरे लिए तो बहुत ही ज़्यादा सरप्राइजिंग चीज़ थी. उन्होंने मुझे पहले ही मैसेज भेजा था कि जब पहली मीटिंग में ही उन्होंने मुझे बोला था कि ये ऐसा ऐसा सॉन्ग है, और उन्होंने मुझे स्टोरी नरेट करी थी. उधर ही मैं फिदा हो गई थी. आई वाज अ फैन, आई वाज ऑलरेडी सोल्ड टिल देन, एंड देन दे सेड ओ द लीड एक्ट्रेस अजिंक्य राउत, एंड देन आई वाज लाइक ओ माय गॉड. इधर मेरी मतलब मैं इतनी नर्वस, और फिर आई वाज लाइक कि मुझे ऐसा लग रहा था कि हो पाएगा नहीं हो पाएगा, कैसे होगा क्या होगा. मैं बोल रहा हूँ ये सब झूठ है. सॉरी टू इंटरप्ट हर. बिल्कुल मला अजिबात वाटलं नाही की ती पहिल्यांदा काम करते हिंदी, कारण क्योंकि ये मराठी गाना है तो मैं चाहता हूँ कि मैं मराठी में बात करूँ. बिल्कुल मराठी ऑडियन्स को भी अच्छा लगे. सो मला अजिबात असं वाटलं नाही, आमच्या क्रू मेंबर्सना अजिबात असं वाटलं नाही की तिचं पहिलं गाणं आहे, आणि तिने अत्यंत प्रोफेशनली वेळेत, आणि इनफैक्ट जब हम एक गाना करते हैं तो फिल्म जैसा बजट या फिल्म जैसी टाइमलाइन होती नहीं है, लेकिन फिल्म जैसी स्टोरी तो पता नहीं होती है. So, despite of that, she was on point, on time, and so was the entire team. And I tried my best as well.
कुठलीही ऑपॉर्च्युनिटी असो त्या गोष्टीला लहान मोठं न समजता त्याला तितक्याच सिरियसनेसने पाहणं मी पहिल्या प्रोजेक्टपासून करत आलो है। आणि मैं अजीबात मैं कोई सुपरस्टार नहीं हुआ हूँ, लेकिन डेफिनेटली अपने काम के थ्रू ही अगर बन सका तो बन सकता हूँ या कोई भी बन सकता है। सो हर एक अपॉर्चुनिटी को बहुत सीरियसली लूँ, ये मैं ज़रूर कोशिश करता हूँ। आणि आज पहली बार हमने भी ये गाणं सुना, आज पहिल्यांदाच आम्ही हे गाणं पाहिलं आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे की मलाही खूप अभिमान वाटतो आहे की मी याचं झालं तेव्हा ते व्हिडिओ कॉलवर झालं, कारण ती मीटिंगला तेव्हा येऊ शकली नव्हती बिकॉज शी वॉज नॉट वेल। बट त्या स्क्रीनवर आणि त्यानंतर मी जेव्हा पहिल्या कॅमेराच्या आमच्या पहिल्या शॉटमध्ये पाहिलं तिथेच मला कळलं की सगळ्यात मेन गोष्ट आहे की तिचे डोळे बोलतात, व्हेरी एक्सप्रेसिव्ह आईज, जे मला असं वाटतं एका ॲक्टरसाठी खूप महत्त्वाचं असतं। आणि ज्या वेळेला आत्ता मी ते गाणं पाहिलं तेव्हा ती केमिस्ट्री जेन्युनली अशी खरी वाटते, सो ते काम खरं वाटणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। सो आय थिंक वी गॉट अ न्यू फ्रेश प्रॉमिसिंग फेस इन मराठी इंडस्ट्री आणि आय एम शुअर खूप खूप कामं आमच्या वाट्याला येतील जिथे आम्हाला परत एकदा एकत्र कास्ट करतो। मैम आपसे जाना चाहते हैं? ओके ग्रेट। नाही, तुम्हाला आव्हान करायचं लोकांना की हे गाणं बघा तुम्ही, येस खूप प्रेम। ओके ओके, सो SNV स्टुडिओ प्रेझेंट्स तुलाना कळे हे आज रिलीज झालं आहे 12 नोव्हेंबरला। सो तुम्हाला यूट्यूब चॅनलवर SNV स्टुडिओच्या हे गाणं पाहायला मिळेल। आमची केमिस्ट्री तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा। सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द सॉन्ग तुलाना कळे। क्या बात, 2 मिलियन 200 मिलियन 200 मिलियन। होता है एक परिवार क्या होता है, एक तकलीफ क्या होता है, प्यार भी है इसमें और इमोशन भी है। इस तरह के सब्जेक्ट बहुत कम मिलते हैं और आप लोगों ने कैसे अप्रोच करते मराठी में सांगा चल आपसे अच्छा फिर से एक क्वेश्चन पूछा। भाई थोड़ा सा लोगों के बोला जाता है कि नसीब के आगे और दुनिया के आगे कुछ किया नहीं जा सकता। तो जैसे ये ट्रेजेडी हुआ था अहमदाबाद में क्रैश का, उसके बाद सागर मेरे पास आए एंड उन्होंने बोला ऐसे ऐसे एक सॉन्ग है जिसको हम प्रोड्यूस करना चाहते थे। जब मैंने ये सॉन्ग सुना मुझे जैसे आपको सॉन्ग देखने के बाद जैसे आपके दिल को छू गया, वैसे मुझे भी बहुत दिल को छू गया। और जैसे मैंने ये सॉन्ग देखा, लास्ट शॉट था, यू विल नॉट बिलीव, मेरे आंखों में भी पानी था क्योंकि आपके वर्ल्ड कप में बना नहीं सकती। आज म्यूजिक एल्बम के बहुत एक नया इतिहास बना नहीं सकती। आपके साथ 2 और प्रोड्यूसर हैं अलग अलग भाग में से, लेकिन आपके जोड़ना एक सबसे बड़ी बात है। में शक्ति रहता है, जो नारियाँ आजकल बहुत ही होशियार है, मतलब कहीं भी किसी भी तरह से पीछे नहीं है। तो उसमें मैं एक बिजनेस वूमन हूँ, आर्मी कॉन्ट्रैक्टर हूँ, एक हेल्थ कंसल्टेंट हूँ, तो मुझे लगा इसमें मैं क्यों पीछे रहूँ। मेरा जितना वुमन एम्पावरमेंट है सब कुछ है, तो मैंने सोचा कि आज की डेट में मैं भी प्रोडक्शन में क्यों नहीं घुसूं। वही आपकी जरूरत था लग रहा था मुझे, आप आए बहुत अच्छा लगा मुझे, हम सबको लगा है। सागर या फिर नाम है भी सागर प्रसाद, आप इसका जिम्मेदारी साथ हो गई। जिम्मेदारी तो बहुत ही था, डे 1 से था। जैसे कि आपने बोला कि दर्द होता है, प्यार तो सब लोग करते हैं, मैंने किया, आपने किया, सब लोगों ने किया। हर एक का प्यार अलग अलग है, सबके क्वेश्चन पेपर अलग अलग हैं। सो इस सब से मैंने जो क्लाइमैक्स का सीन था, ये मेरे दिमाग में 3 महीने से ये स्टोरी मेरे दिमाग में चल रही थी। कुछ ना कुछ ऐसे भी हुआ होगा कि किसी का प्यार हो एयरप्लेन में, किसी का प्यार हो जो टूट गया हो, और उसको फीलिंग क्या होती होगी जब वो ऐसे हाथ से देख रहा है उसका पार्टनर। सो मैंने सोचा कि इसको 3 मिनट में हम लोग कैसे बिठा सकते हैं। तो गाना बनाना और उसमें स्टोरी एडप्ट करना ये एक बड़ा टास्क रहता है, क्योंकि हमको स्टार्ट टू एंड लोगों को समझना आना चाहिए, ऐसे सब दिखाना पड़ता है के बारे में। जैसे अभी मराठी आए, हम महाराष्ट्र में रहते हैं तो पहले हम लोग मराठी को प्राधान्य देते हैं, तो पहले मराठी आ रही है, हमारी माँ है, और उसके बाद में हम लोग लैंग्वेज में देखेंगे अगर कैसा रिस्पांस है पब्लिक का, तो उस हिसाब से। एसएनवी स्टूडियो की बात करें तो पहले क्या क्या आने वाला है और क्या सरप्राइज धमाका करने वाले हैं? देखिए, एसएनवी स्टूडियो का हम लोग ने जब तय किया ये करना, तो हम लोग ने सोचा था कि नए नए एक्टर्स को हम लोग, जैसे कि प्लेटफॉर्म मिलते नहीं है तो ऐसे एक्टर्स को देंगे। इन्फ्लुएंसर जितने भी मोबाइल में देखते हैं लेकिन आगे उनको कुछ फ्यूचर नहीं मिलता, तो हम लोग को ऐसे ही आगे इन्फ्लुएंसर को लेके जाना है, नए एक्टर को लेके जाना है। तो हम लोग आगे जाके 2-3 हमारे प्रोजेक्ट लाइनअप में है। उसके बाद हम लोग वेब सीरीज कर रहे हैं और बाद में फिल्म का हम लोग सोच रहे हैं। ये सब हमारा अभी लाइनअप में है, लेट्स सी क्या होता है आगे। लगता कि आज तक बॉलीवुड में भी ऐसा गाना मतलब आया होगा जिन्होंने
इस तरह से कॉन्सेप्ट लेके किया हुआ ओके। सो दिस इज एग्जैक्टली टोटली डिफरेंट सॉन्ग जो हम लोग ने किया है। अब पब्लिक का रिव्यू जानेगा कि कितने रील्स आते हैं, कितने वीडियोज। इज ऑल अबाउट, देखो ये कैसा होता है कि माचिस की टिक्की है जो एक बार गिर गए तो जल गया तो जल गया, अगर बूझ गया तो बूझ गया। तो इस तरह से ही होगा ये। अगर ज़्यादा लग रहा है कि एक्टिंग करो तो और बेटर है। एक्टिंग के बारे में क्या बोलेंगे आप? मैंने अभी रिसेंटली एक बॉलीवुड पिक्चर किया था राजवीर, इस पिक्चर का मैं म्यूजिक डायरेक्टर था और उसमें मैंने छोटा सा कैमियो रोल भी किया था। तो मुझे ऐसा लगता है SLV को सोचना पड़ेगा मेरे बारे में। लास्टली आपको मैसेज दे दो, क्योंकि नारी बिना कोई काम अधूरा नहीं रहता है। तो लास्ट में मैसेज, तुला ना कळे हे सॉन्ग हे नक्की सगळ्यांना आवडेल. हे खूपच सूदिंग आणि हार्ट टचिंग सॉन्ग आहे. ह्याच्यामध्ये एक लव्ह स्टोरी आहे आणि प्लस ट्रॅजेडी आहे. प्लीज हे सॉन्ग बघा, लाईक करा, शेअर करा. SNV स्टुडिओमध्ये यूट्यूब चॅनलवर सगळीकडे येतच चालत आहे. थँक्यू सो मच. एक साथ और आप जो म्यूजिकल रॉक, थैंक यू सर, बेस्ट ऑफ लक।